नमस्कार. इयत्ता 10वीच्या विजन 40+ व्याख्यानमालेत पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे. परीक्षा जवळ येत आहे, अभ्यासाला जोर आलेला आहे. यामध्ये आमच्या हे व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये वर्ग समीकरण या प्रकरणावरती चर्चेला सुरुवात करणार आहोत. तर पहा, वर्ग समीकरणाच्या बाबतीत त्याचा सामान्य नमुना जो आहे तो आपल्याला माहीत असला पाहिजे. वर्ग समीकरणाचा सामान्य नमुना आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. येथे a हे 0 नसते, म्हणजे a इज नॉट इक्वल टू 0. तर येथे x हे चलपद असून x वर्गचा सहगुणक a, x चा सहगुणक b व स्थिर पद c आहे. आता पुढे जाऊया. तर बघा, चलपदाच्या ज्या किमतीने समीकरणाचे समाधान होते त्या किमतीला वर्ग समीकरणाचे बीज असे म्हणतात. आणि वर्ग समीकरणाला 2 बीजे असतात, हे लक्षात ठेवा. पुढे एक प्रश्न आपण घेऊया. त्यापूर्वी वर्ग समीकरणाचे विवेचक जे आहे त्याविषयी माहिती घेऊया. बी वर्ग वजा 4ac डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac याला आपण वर्ग समीकरणाचे विवेचक म्हणतो. वर्गसूत्रातील बी वर्ग वजा 4ac किमतीवरून वर्ग समीकरणाची बीजे वास्तव संख्या समान अथवा संकीर्ण आहेत हे ठरते, आणि म्हणून बी वर्ग वजा 4ac ला वर्ग समीकरणाचे विवेचक असे म्हणतात. तर आता बघा, बी वर्ग वजा 4ac हे धन असेल, म्हणजे 0पेक्षा मोठे असेल, तर बीजांचे स्वरूप जे आहे ते वास्तव आणि स्पष्ट असते. बी वर्ग वजा 4ac हे 0 असेल, म्हणजे विवेचक हे 0 असेल, तर बीजे समान आणि वास्तव असतात. आणि बी वर्ग वजा 4ac हे ऋण असेल, म्हणजे 0पेक्षा लहान असेल, तर बीजे जे आहेत ती संकीर्ण असतात. यावर एक प्रश्न येऊ शकतो 2 मार्कासाठी अथवा 1 मार्कासाठी, तेव्हा याचा व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा. पुढे आपण पाहूया. तर बघा, एक प्रश्न आपण घेतलेला आहे या ठिकाणी, x वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर 0ची बीजे काढा. अवयव पद्धतीने आपण बीजे काढायची आहेत, आणि म्हणून 5xची अशी फोड करायची की ज्याची बेरीज 5x येईल आणि गुणाकार 6x वर्ग इतका येईल. तर बघा, पुन्हा आपण गणित मांडून घेतलेलं आहे. x वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर 0. आता 5xची फोड आपण अशी केली, 3 अधिक 2 5 होते, 3 गुणिले 2 6 असते, आणि म्हणून 5xची फोड आपण 3x अधिक 2x केली, आणि म्हणून दुसरी स्टेप जी आहे ती आपण मांडलेली आहे, x वर्ग अधिक 3x अधिक 2x अधिक 6 बरोबर 0. आता यामध्ये 2चे गट करूया. पहिल्या दोन गटातून आपल्याला x साधारण निघतं, आणि पुढच्या दोनातून 2 साधारण निघतं. ते काढल्यानंतर आपल्याला मिळते x कंसात x अधिक 3 अधिक 2 कंसात x अधिक 3 बरोबर 0. आता या 2 पदातून x अधिक 3 साधारण काढल्यानंतर आपल्याला मिळते x अधिक 3 दुसऱ्या कंसात x अधिक 2 बरोबर 0. आता या दोनांची किंमत 0 आहे, या दोनांचा गुणाकार जो आहे तो 0 आहे. मग कोणाच आपल्याला हे माहिती आहे की कोणतरी एक 0 असलं तरच आपल्याला गुणाकार 0 मिळतो, पण याच्यात कोणतं 0 आहे ते माहीत नाही, आणि म्हणून x अधिक 3 हे 0 आहे किंवा x अधिक 2 हे 0 आहे. अशा पद्धतीने आपण हे लिहूया, x अधिक 3 बरोबर 0 किंवा x अधिक 2 बरोबर 0. आता ही एक चलपदाची रेषीय समीकरणे आपल्याला मिळालेली आहेत. अधिक 3चं पक्षांतर करा, तसंच अधिक 2चं पक्षांतर करा, आपल्याला xची किंमत मिळते बघा -3 किंवा x बरोबर -2. ही त्याची बीज आहेत. 2 मार्कासाठी हे गणित महत्त्वाचे आहे, तेव्हा याचा व्यवस्थित अभ्यास करा. अशा प्रकारचे गणित तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यानंतर अजून एक प्रश्न आपण घेऊया, आणि तो आहे विवेचकावरचा. 6x वर्ग वजा 11x वजा 10 बरोबर 0च्या बीजांच्या स्वरूपाविषयी चर्चा करा. आता बीजांचे स्वरूप सांगायचं असेल तर विवेचकाच्या किमतीवरून आपण बीजांचे स्वरूप सांगू शकतो, आणि म्हणून उकल लिहूया. बघा, ते आहे ते समीकरण लिहिलं, त्याच्यातील a, b आणि c च्या किमती आपण लिहिल्या. 6x वर्ग वजा 11x वजा 10 बरोबर 0 मध्ये a बरोबर 6, b बरोबर वजा 11 व c बरोबर वजा 10 आहे. मग नंतर सूत्र लिहूया, b वर्ग वजा 4ac, b वर्गच्या ठिकाणी वजा 11चा वर्ग वजा 4, a ची किंमत 6 गुणिले b, c ची किंमत वजा 10. वजा 11चा वर्ग आपल्याला मिळतो अधिक 121, आणि वजा 4 गुणिले वजा
10 अधिक उत्तर येतं आणि ह्या सगळ्यांचा गुणाकार -4 गुणिले 6 गुणिले -10 यांचा गुणाकार मिळतो 240 आणि 121 अधिक 240 यांची बेरीज आपल्याला मिळते 360. आपण निरीक्षणाने सांगू शकतो ही काय असली आहे सांगा, धन किंमत आहे. आणि म्हणून बीजे कसली आहेत, दिलेल्या वर्गसमीकरणाची बीजे वास्तव आणि स्पष्ट आहेत हे आपण सहजपणे सांगू शकतो. हा ऑरचा प्रश्न येऊ शकतो. एकतर बीजे काढा अथवा बीजांचे स्वरूप सांगा, अशा पद्धतीचा प्रश्न यावरती येऊ शकतो. व्यवस्थित अभ्यास करा, याचे हमखास तुम्ही 2 मार्क मिळवू शकता.